पण ती आपल्याला कधीपासून तशीच बघत आहे हे पाहून तो जोरानेच ओरडला. शो संपलाय. अजून किती ताडणार? निघा आता. त्याचा भारदस्त आवाज जसा तिच्या कानावर पडला ती चांगलीच भानावर आली. बिचारी घामाघूम झाली होती. ती तशीच मागे वळली आणि आत आली. हृदयावर हात ठेवून बोलली, अरे बापरे, हा इथे काय करतोय? हा तर. तिला आता त्याची भीती वाटत होती. आता पुढे. इथे आदित्य वॉर्मअप करता करता मनातच विचार करत होता की ही कोण मुलगी आहे आणि आमच्या घरात काय करते? कोणी काही बोललं का नाही मला? तो विचार करत करतच मेन्शनमध्ये आत आला आणि त्याच्या बेडरूममध्ये गेला. खरं तर आदित्य काल रात्री ऑफिसमधून उशिरा घरी आला होता. त्यामुळेच त्याला युविकाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि युविका पण लवकरच झोपली होती. त्यामुळे त्याच्या नजरेस ती पडली नव्हती. आदित्य आता फ्रेश होऊन खाली आला आणि डायनिंग टेबलवर बसला. रघु काका, माझी कॉफी आणा, त्याने घरातल्या एका नोकराला सांगितलं. तसा तो नोकर त्याची कॉफी घेऊन आला. इतक्यात युविका जिन्यावरून उतरून खाली येत होती. तिने पिंक कलरची कुर्ती आणि ब्लू पॅन्ट घातली होती. ती रेडी होऊन खाली आली. तिची नजर अक्षयला शोधत होती, पण अक्षय तिला कुठेच दिसला नाही. पण मग तिची नजर समोर डायनिंग टेबलवर बसलेल्या आदित्यावर गेली. तशी ती थोडी बिचकली. आदित्यचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. तो त्याची कॉफी पित होता आणि मोबाईलवर ऑफिसचे मेल्स डोळ्याखालून घालत होता. युविका परत माघारी फिरली आणि वर जाऊ लागली, कारण तिला आदित्यच्या आसपास पण जायचं नव्हतं. तिला कळत नव्हतं हा इथे काय करतोय. पण इतक्यात आकांक्षा वरून खाली येत होत्या. अगं युवी, लवकर उठलीस? व्हेरी गुड. चल ये, आपण सोबत नाश्ता करू. त्या तिला बोलल्या. नाही नको आत्तू, मी नंतर करते नाश्ता. अक्षय पण नाही आहे, त्याच्यासोबत करते नंतर, युविका बोलली. कारण तिला तिथून सटकायचं होतं आणि आदित्यजवळ तर जायचं नव्हतंच. अगं अक्षय नाही आहे घरात. तो पहाटे पहाटेच हॉस्पिटलला निघून गेलाय. आज इमर्जन्सी आली होती म्हणून त्याला जावं लागलं, आकांक्षा बोलली. पण त्यावर युविकाचं तोंड पडलं. हो का? पण मला नाही बोलला तो काही, युविका बोलली. अगं त्याचं असंच आहे. त्याचं काम म्हणजे त्याची पूजा. एवढं डेडिकेशन आहे त्याचं कामाप्रती की मग त्याला बाकीचा सर्वांचा विसर पडतो. एनिवेज, तो नाही आहे पण आम्ही तर आहोत ना. चल ये तू, आपण सोबत नाश्ता करू, आकांक्षा बोलल्या. तशी युविका त्यांच्यासोबत खाली गेली. तिला जावंच लागलं. नाईलाज होता तिचा. आता आकांक्षा युवीला घेऊन डायनिंग टेबलजवळ आली. गुड मॉर्निंग आदी, आकांक्षाने आदीला ग्रीट केलं. हे गुड मॉर्निंग छोटी आई. आदित्य, जो कधीपासून मोबाईलमध्ये मेल्स चेक करत होता, तो आकांक्षाला पाहून उठला आणि तो त्यांच्या पाया पडला. युविका मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. इतका संस्कारी? नौटंकी कुठला? ती मनातच विचार करू लागली की हा आत्तूच्या घरी काय करतोय आणि आत्तूला छोटी आई का म्हणत आहे. ती विचारच करत होती आणि इथे पण आदित्य पण विचार करत होता की ही मुलगी कोण आहे. तितक्यात आकांक्षाच बोलल्या. युवी, हा आदित्य, यशदादांचा छोटा मुलगा. आत्ता मात्र युवीला आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे हा यश अंकलचा मुलगा आदित्य आहे? अक्षयचा भाऊ? ओ माय गॉड, ती मनातच विचार करू लागली. आणि आदी ही युविका, माझ्या भावाची मुलगी आणि आता तुझ्या भावाची होणारी बायको, आकांक्षा बोलल्या. आदी पण चॅट झाला की अक्षय हिच्याशी लग्न करतोय, कारण युविका एकदमच साधी दिसणारी ॲव्हरेज मुलगी होती. त्याला पचतच नव्हतं की इतक्या साधारण दिसणाऱ्या मुलीशी तो लग्न करायला रेडी झालाय. दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून आकांक्षाच बोलल्या. मला माहीत आहे तुम्ही एकमेकांना नाही ओळखत, म्हणजे दोघेही फक्त नावानेच एकमेकांना ओळखतात. कारण आदित्य इतक्या वर्षांपासून लंडनलाच होता त्याच्या मामाकडे, जो की 2 वर्ष झाली आला आहे. आणि युवी, तू सुद्धा लंडनलाच होती मागची 3 वर्षे, म्हणून तुमची भेट इतक्या लेट होते. इट्स ओके छोटी आई, जमेल आमचं. छान, आदी बोलला. तशी युविका रागाने त्याच्याकडे पाहू लागली. जमेल म्हणजे वहिनी आणि दिराचं नातं छान जमेल असं म्हणायचंय मला, आदी बोलला.
आकांक्षा त्यावर हसू लागल्या. युवी, तू जास्त लक्ष नको देऊस त्याच्या बोलण्यावर. त्याला सवयच आहे अशी मस्करी करण्याची. आकांक्षा बोलल्या आणि मग ते नाश्ता करायला बसले. रघुकाकांनी सगळ्यांना नाश्ता सर्व्ह केला. युविका नाश्ता करत करत हळूच एक कटाक्ष आधीवर टाकत होती. पण तो मात्र चुपचाप प्लेटमध्ये बघून नाश्ता करत होता. जसं त्याचं झालं तो उठला आणि त्या दोघींना बाय म्हणून ऑफिसला निघून गेला. तेव्हा कुठे युविकाने सुटकेचा निश्वास सोडला. आता युविका तिच्या रूममध्ये आली आणि तिने अक्षयला फोन केला. पण त्याने फोन नाही उचलला. तिला कळलं की कदाचित तो ऑपरेशन थिएटरमध्ये असेल. पण आल्यापासून तिचं अक्षयशी काहीच बोलणं झालं नव्हतं, म्हणून ती अपसेट होती. पण ती आता आदित्यचा विचार करू लागली की तिला स्वप्नात पण असं वाटलं नव्हतं की हा तोच आदित्य असू शकतो जो आता अक्षयच्या घरात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो अक्षयचा भाऊ आहे आणि त्या नात्याने तो आता तिचा होणारा दीर आहे. तिचं डोकं आता भणभणायला लागलं होतं. पण इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तिने दार उघडलं तर समोर अक्षता होती. अक्षता आणि युविका एकाच वयाच्या होत्या. अक्षता काल घरी नव्हती. ती आजच आली होती म्हणून ती डायरेक्ट युविकाच्या रूममध्येच आली होती. अक्षताने युविकाला मिठीच मारली. हे युवी, किती वर्षांनी पाहते तुला. कशी आहेस तू? आणि तुझा कोर्स पूर्ण झाला का? अर्थात तू तर टॉपच केलं असशील. अक्षता युविकाला बोलत होती. अगं हो, श्वास घेत जा ना जरा मध्ये मध्ये. किती बडबड करशील. जशी होतीस अगदी तशीच आहेस आजही तू. बडबडी. युविका बोलली तशी अक्षता हसली. बरी आहे मी आणि कोर्सही पूर्ण झालाय माझा. आणि हो, टॉपच केलंय मी, युविकाने हसून सांगितलं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर, अक्षता बोलली. थँक्यू अक्षू, युवी बोलली. पण आता तुला युवी नाही, वहिनी म्हणावं लागेल ना, अक्षता तिच्या खांद्याला खांद्याने धक्का देत बोलली. तशी युविका लाजली. अगं, चक्क लाजतेस तू, अक्षता म्हणाली. त्यावर युविका काहीच बोलली नाही, पण मान खाली घातली तिने लाजून. ओके, युवी चल, आपण शॉपिंगला जातोय. आईने सांगितलंय तुला घेऊन यायला, अक्षता बोलली. तशी युविका तिच्यासोबत निघून गेली. इथे इनामदार ग्रुपच्या ऑफिसमध्ये आदित्य पोहोचला होता. त्याने व्हाईट शर्ट, ब्लू ब्लेझर आणि ब्लू ट्राउझर घातली होती. नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता तो जसा आता आला ऑफिसमधल्या सगळ्या मुली सतर्क झाल्या. सगळ्यांना आशा असायची की आज तरी तो एकदा आपल्याकडे पाहिल, म्हणून सगळ्या अगदी पूर्ण मेकअप करून बसलेल्या असायच्या. तो तर स्माईल करतच आत येत होता. तसे सगळे उठून त्याला गुड मॉर्निंग सर म्हणून ग्रीट करत होते आणि तो पण त्यांना हसून प्रतिसाद देत होता. पण सगळा लेडीज वर्ग मात्र त्याच्या एका नजरेसाठी धडपडत होता. आज तरी त्याची ती किलरवाली स्माईल आपल्या नशिबात यावी असं प्रत्येकीला वाटत होतं. पण आज ते नशीब फळफळलं होतं मिस टीनाचं, जी त्याची पर्सनल असिस्टंट होती. गुड मॉर्निंग सर, टीनाने उठून हसून त्याला ग्रीट केलं. तिने आज शॉर्ट टॉप आणि मिनी स्कर्ट घातला होता. टॉपचा नेक जरा जास्तच डीप होता, मुद्दाम आदित्यचं अट्रॅक्शन मिळवण्यासाठीचा खटाटोप. आधी थांबला. हे टीना, गुड मॉर्निंग, लुकिंग गॉर्जियस हां, तो तिची पूर्ण बॉडी स्कॅन करत बोलला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. टीना मात्र आता फक्त हवेत उडायची तेवढी बाकी होती. बाकीचा सगळा लेडीज स्टाफ आता टीनावर जळत होता, कारण की आदित्यने तिला गुड मॉर्निंग ग्रीट केलं होतं, पण त्यांच्याकडे पाहिलं देखील नाही, म्हणून त्या तोंड पाडून होत्या. पण त्यांना हे कुठे माहीत होतं की जरी तो दाखवत असला की त्याची नजर तुमच्यावर नाहीये, तरी नजरेच्या कोपऱ्यातून तो सर्वच बघत असतो. त्याचं लक्ष तुमच्यावरच असतं. कारण एवढी ग्रीनरी जर ऑफिसमध्ये असेल आणि तिथे आदित्यरावांचं लक्ष जाणार नाही असं तर होऊच शकत नाही. पण इथे सर्वांसमोर त्याला ओपनली फ्लर्ट करता येत नव्हतं, कारण इथे त्याची इमेज एक सोज्वळ आणि प्रामाणिक, सभ्य अशा मुलाची होती, जो इनामदार ग्रुपचा MD होता. आणि त्याची ती इमेज त्याला तशीच ठेवायची होती, कारण चुकून काही त्याच्या डॅडना किंवा छोट्या आईला कळलं असतं तर मात्र त्याची खैर नव्हती.
पण अशा फुलझडी मुलींना बघितलं की आमची नजर तिथे जातेच. काय करणार ना, आदत से मजबूर. आफ्टर ऑल इतकी वर्षे लंडनला जो राहून आला होता, त्यामुळे तिथल्या सवयी थोडी ना इतक्या सहजासहजी सुटणार होत्या. जसं आदित्य त्याची स्टडी पूर्ण करून भारतात आला होता, तशी आकांक्षा म्हणजेच त्याच्या छोट्या आईने MDची पोस्ट स्वतःहून सोडून त्याला दिली होती. आणि मुळातच हुशार असलेल्या आदित्यने त्याच्या छोट्या आईच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कंपनीचा कारभार आता स्वतःच्या हातात घेतला होता. आणि खूप चांगल्या प्रकारे त्याने इनामदार ग्रुपचं नाव मार्केटमध्ये मोठं केलं होतं. इथे अक्षता आणि युविका घरातल्या बाकीच्या मंडळींसोबत शॉपिंगला गेल्या होत्या. अक्षतासाठी डिझायनर सूट आधीच रेडी करायला सांगितला होता, पण बाकीच्यांसाठी कपड्यांची आणि दागिन्यांची खरेदी करायची होती, म्हणून सगळे एका फेमस बुटीकमध्ये गेले होते. आकांक्षा आणि प्रतीक्षा म्हणजेच आदित्यची आई साड्या सिलेक्ट करत होत्या. त्यांनी बऱ्याच साड्या सिलेक्ट केल्या आणि त्या फायनलसुद्धा केल्या. मग आकांक्षांनी काही लेहंगा दाखवायला सांगितले. बरेच लेहंगे बघितल्यानंतर त्यांनी एक ग्रीन कलरचा लेहंगा युवीला दाखवला. कसा आहे हा लेहंगा युवी? त्यांनी विचारलं. युविकाला तो लेहंगा खूपच आवडला होता. आतू खूप सुंदर आहे, खूप छान दिसेल अक्षताला, युवी बोलली. अगं, अक्षतासाठी नाहीये हा, अक्षतासाठी आधीच डिझाईन करायला दिलाय. मी हा तुझ्यासाठी सिलेक्ट केलाय, म्हणजे बघ तुला आवडतो का? आकांक्षा बोलल्या. माझ्यासाठी? नको आतू, मी आणलाय ड्रेस अक्षताच्या एंगेजमेंटमध्ये घालण्यासाठी. प्लीज मला नकोय, युवी बोलली, कारण तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं आणि आधीच तिने त्या ड्रेसची किंमत पाहिली होती, जी की 1.75 lakhs होती. आणि एवढा महागडा ड्रेस ती नव्हती घेऊ शकत तिच्यासाठी, अगदी तिच्या आत्तूकडूनही नाही. तिला माहीत होतं की ही किंमत म्हणजे नथिंग आहे इनामदारांसाठी, पण तिच्या तत्वात बसत नव्हतं ते. अगं, आत्तूकडून नको घेऊस, पण सासूकडून तर घेऊ शकतेस ना तू, तुझ्या लाडक्या नणंदेची एंगेजमेंट आहे, आकांक्षा बोलल्या. पण आतू नको, युवी बोलली. नाही नको, काही बोलू नको आता. घे, तुझ्या सासूची ऑर्डर आहे, तुला घ्यावंच लागेल, आकांक्षा मुद्दाम डोळे वटारून बोलल्या. आता मात्र युवीला नाही म्हणता आलंच नाही. तिने हो मध्ये मान हलवली. आता कपड्यांची सगळी शॉपिंग झाली होती आणि दागिन्यांची शॉपिंग करायची बाकी होती. ते त्यांच्या नेहमीच्या ज्वेलरी शॉपमध्ये गेले. शॉप कुठे म्हणता येईल, दुमजली इमारतच होती ती. सगळे ज्वेलरी सिलेक्ट करत होते. अक्षताने युविकाच्या मदतीने तिच्यासाठी दागिने सिलेक्ट केले, पण आकांक्षा आणि प्रतीक्षा ह्यांचं काही अजून संपतच नव्हतं. खूप वेळ लागत होता त्यांना, म्हणून अक्षताच बोलली. आई, तुम्हाला वेळ लागेल असं दिसतंय, तर मग आम्ही बाहेर काहीतरी खातो आणि घरी जातो. अगं, पण एकच गाडी आणली ना, तू एक काम कर, आदित्यला फोन कर. आता 6 वाजत आले, तो निघणारच असेल ऑफिसमधून, मग तुम्ही त्याच्यासोबत घरी जा, ओके, आकांक्षा बोलल्या. अक्षयला बोलावून घेऊ का मी, युविका पटकनच बोलली, कारण तिला आदित्यसोबत जायचं नव्हतंच म्हणून. पण अक्षय नाही येणार बाळा, हॉस्पिटलमध्ये आहे तो, आणि आज एक ऑपरेशन होतं संध्याकाळी त्याला. मला वाटतं तो बिझी असेल, पण तरी तुला वाटत असेल तर एकदा कॉल करून बघ येतोय का, आकांक्षा बोलल्या. तसा युविकाने अक्षयचा नंबर डायल केला, पण नेहमीप्रमाणे त्याने फोन उचललाच नाही. शेवटी नाराज होऊन तिने फोन पर्समध्ये ठेवून दिला आणि अक्षतासोबत बाहेर गेली. अगं, तोंड का पाडतेस, दादा असाच आहे, त्याला जरा वेळ नसतो, पूर्ण डेडिकेटली फक्त काम आणि काम इतकंच असतं त्याचं, पण येईल तो हळूहळू रुळावर, तुमचं लग्न झाल्यावर, अक्षता तिला डोळा मारत बोलली. तशी युवी मात्र लाजली. इतक्यात त्यांच्यासमोर एक ब्लॅक मर्सिडीज येऊन उभी राहिली. हे युवी, बघ ब्रो आला, म्हणजे आदी ब्रो, अक्षता बोलली. आदी गाडीतून खाली उतरला आणि त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. हॅलो ब्युटिफुल, झाली का शॉपिंग, त्याने अक्षताला विचारलं. येस ब्रो, माझी झाली, पण आत आई आणि मोठी आई बसल्यात, ज्वेलरी सिलेक्ट करत आहेत मागच्या 3 तासांपासून, ती बोलली आणि ही करून त्याला टाळी दिली. म्हणजे आता डिनरला पण घरी पोचतील की नाही माहीत नाही, आदी बोलला आणि दोघेही पुन्हा हसू लागले.
युविका मात्र एकटीच गप्प होती. हे हाय युविका, आदीने थोड्या वेळाने तिला ग्रीट केलं आणि शेक हँड करण्यासाठी त्याचा हात पुढे केला. पण तिने त्याला हात दिलाच नाही. फक्त बॉक्स टाईप स्माईल केली तिने त्याच्याकडे पाहून आणि हाय बोलली त्याला, जसं की उपकार करत आहे त्याच्यावर. तो मात्र विचित्रपणे तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे एकीकडे सगळ्या मुली माझ्या एका नजरेसाठी तरसत असतात आणि ही कोण कुठली चष्मीस मला ॲटिट्यूड दाखवते. समजते कोण स्वतःला? सकाळी तर डोळे फाडून पाहत होती मला, तेव्हा कुठे गेला होता हिचा हा सो कॉल्ड ॲटिट्यूड? तो मनातच चरफडला. अक्षू, निघायचं का आपण? त्याने एक रागीट लूक युविकावर टाकला आणि गॉगल डोळ्यांवर चढवत अक्षताला बोलला. येस ब्रो, चल युवी. अक्षता बोलली तशी युविका मागे जाऊन बसली आणि आधी ड्रायव्हर सीटवर. आता अक्षता बसणारच होती की इतक्यात अक्षताचा फोन वाजला. अनय कॉलिंग येत होतं. अनय म्हणजे अक्षताचा फियांसी. 1 मिनिट ब्रो, अनयचा कॉल आहे, ती बोलली आणि फोनवर बोलू लागली. इथे आधी ड्रायव्हर सीटवर बसला होता. फ्रंट मिररमधून तो मागे बसलेल्या युविकाला रागाने बघत होता. तर त्याला तिची नजर पण रागीटच दिसली, जी की आता त्याच्यावरच होती. त्याचा तिच्यावर राग होता, कारण ती त्याला भाव देत नव्हती. पण ती का आपला राग करते हे काही त्याला कळलं नव्हतं. दोघेही एकमेकांना रागाने पाहत होते. इतक्यात अक्षता खाली वाकून गाडीच्या विंडोमधून आधीला बोलली, ब्रो, अनय इथे जवळच आहे आणि तो येतोय मला घ्यायला. तू प्लीज युविकाला घेऊन जाशील? पण हे ऐकून युविका मात्र स्तब्ध झाली. ह्याच्याबरोबर? मी एकटी? नाही बाबा, ती मनातच बोलली. अक्षू, मी टॅक्सी पकडून जाईन, युवी बोलली. आधी त्यावर काहीच बोलला नाही. मला काय करायचंय? टॅक्सी पकडून जा नाहीतर उडून जा, मला काही फरक पडत नाही, तो मनातच बोलला. अगं नाही, मी तुला एकटीला असंच सोडलं तर आई रागवेल मला. तू जा ना ब्रो सोबत, आपल्यालाच तर घ्यायला आला होता ना तो. तुला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत जायला? अक्षता बोलली. आता मात्र युविकाला त्याच्यासोबत जावंच लागणार होतं, कारण अक्षताच्या प्रश्नाचं काय उत्तर देणार होती ती. मग ती बसून राहिली मागेच, खिडकीतून बाहेर बघत. अक्षू, तुझ्या मैत्रिणीला सांग पुढे येऊन बसायला, मी काही ड्रायव्हर नाही आहे तिचा, आधी ॲटिट्यूडवाल्या टोनमध्ये बोलला. तसं अक्षूला हसूच आलं. युवी मात्र त्याला रागाने बघत होती. पण आता तिचा नाईलाज होता. ती गाडीतून खाली उतरली आणि त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसली. सीट बेल्ट, तो तिच्याकडे न बघताच बोलला. तसा तिने सीट बेल्ट लावला. आता अक्षताला बाय करून ते दोघेही निघाले. प्रवासात कोणीच काहीच बोललं नाही, पण मनातून मात्र एकमेकांना खूप साऱ्या शिव्या देत होते. शेवटी आदित्यच बोलला, मिस युविका, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का माझा? पण ती काहीच बोलली नाही, सरळ खिडकीच्या बाहेर बघत होती. आदीला तिचा हा ॲटिट्यूड पाहून खूप राग येत होता. अशी दुसरी कोणती मुलगी असती तर त्याने तिला भर रस्त्यात गाडीतून उतरवून एकटीला यायला सांगितलं असतं. पण युविकासोबत तो असं काहीच करू शकत नव्हता, कारण ती त्याच्या भावाची होणारी बायको होती. पण त्याला कळत नव्हतं की ती त्याला एवढा ॲटिट्यूड का दाखवत आहे. म्हणजे ते आज पहिल्यांदाच भेटले होते. तो तिला ओळखत नव्हता आणि ती सुद्धा त्याला ओळखत नव्हती. मग असं काय खटकलंय तिला माझ्यातलं की ती इतका ॲटिट्यूड दाखवते? म्हणजे तसं बघायला गेलं तर मी तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा भाऊ आहे, म्हणजे तिचा होणारा दीर. मग तिने माझ्याशी नीटच वागायला पाहिजे ना? सगळे विचार त्याच्या डोक्यात फिरत होते आणि आता त्याचे पेशन्स संपले होते. जशी त्याची गाडी इनामदार मेन्शनमध्ये एंटर झाली, तो गाडीतून उतरला आणि उतरून पुढे चालणाऱ्या युविकाचा रस्ता अडवला. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? म्हणजे तुम्ही माझ्याशी असं का वागत आहात? त्याने विचारलं. रस्ता सोड माझा, ती बोलली. अरे वा, इथे मी तुम्हाला अहोजाओ करतो आणि तुम्ही मला चक्क अरे तुरे करताय. वाव, थोडं संस्कार, तो तिला डिवचत बोलला. पण तिने एक रागीट लूक त्याला दिला आणि तशीच आत जाऊ लागली. पण त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. त्याला सहन झालं नाही की ती त्याला इग्नोर करून जात होती ते. पण तिने मात्र चिडून त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला.
हाऊ डेअर यू होल्ड माय हँड, ती रागात बोलली. पण तो काहीच बोलला नाही. फक्त एक स्माईल होती त्याच्या चेहऱ्यावर, कारण तिला राग देण्यात तो यशस्वी झाला होता. मग ती त्याच्याबरोबर समोर जाऊन हाताची घडी घालून उभी राहिली. संस्काराच्या गोष्टी तर तू करूच नको, मिस्टर ॲडी द प्रिन्स, जॅन शान अँड बान ऑफ रॉयल कॉलेज ऑफ लंडन, ती बोलली. पण इथे आदित्यच्या तोंडावर मात्र 12 वाजले. तो तिच्याकडे आवासून पाहू लागला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.